2.5 कोटींची लाच घेणारा राजस्थान सरकारमधील अशोक सिंघवी नावाचा एक IAS अधिकारी पकडला जातो। बदली झाल्यानंतरही उधार बोली केलेल्या लाचेची रक्कम घेताना राजस्थानमधीलच अलवर जिल्ह्याचा कलेक्टर नन्नूमल पहाडिया हा देखील रंगेहात पकडला जातो। एवढंच नाही तर पेट्रोल पंपाच्या परवान्यासाठी माझे हात ओले करा म्हणणारा राजस्थानमधीलच आणखी एक 12 या जिल्ह्याचा कलेक्टर इंदर सिंह राव हा देखील अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकतो। या सर्व भ्रष्ट सरकारी बाबूंना गजाआड करणारा खमक्या असा पोलीस अधिकारी असतो, ज्याचं नाव असतं IPS दिनेश MN। राजस्थानमधील भ्रष्टाचाराशी संबंधित शेरखान माइन्स प्रकरण काय होतं? IAS अशोक सिंघवी, कलेक्टर नन्नूमल पहाडिया, इंदर सिंह राव यांसारख्या अनेक भ्रष्ट IAS अधिकाऱ्यांवर लाचखोरी प्रकरणात कारवाई कशी आणि कोणी केली? राजस्थान सरकारने भ्रष्टाचाराला आळा कसा घातला? सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणात 7 वर्ष जेलमध्ये राहिलेल्या व नंतर निर्दोष सुटलेल्या IPS दिनेश MN यांनी त्यानंतर आपला मोर्चा कोणाकडे वळवला? यासारख्या अनेक प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत।